नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं परत करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 16 एप्रिल 2026. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? 18वी ब्रिक्स शिखर परिषद 2026 कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक सी, आपला प्यारा भारत देश, हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर 18व्या क्रमांकाची ब्रिक्स या गटाची जी काही शिखर परिषद आहे ती आपल्या भारतामध्ये आयोजित करण्यात येणार आहे. क्लिअर? आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे, तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा. प्रश्न क्रमांक पहिला काय आहे? मोसाद हे जे काही ऑर्गनायझेशन आहे, संघटना आहे, त्याचे पुढील प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे? प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर काय आहे? तर पर्याय क्रमांक डी, अत्यंत इम्पॉर्टंट प्रश्न आहे. रोमन गॉफमन असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? रोमन गॉफमन असं त्यांचं नाव आहे. मोसादचे नेक्स्ट चीफ म्हणून त्यांची नियुक्ती झालेली आहे. एक पॉईंट लिहून घ्या. इन्स्टिट्यूट फॉर इंटेलिजन्स अँड स्पेशल ऑपरेशन्स, जी मोसाद या नावाने लोकप्रिय आहे, ही इस्रायलची राष्ट्रीय गुप्तचर संस्था आहे. अमन आणि शिन बेट यांच्यासोबत ही इस्रायली गुप्तचर समुदायातील प्रमुख संघटनांपैकी एक आहे आणि त्याचे पुढील प्रमुख म्हणून रोमन गॉफमन यांची नियुक्ती झालेली आहे. हे जे काही मोसाद या ठिकाणी संघटना आहे त्याची स्थापना 13 डिसेंबर 1949ला झाली आहे. ही देखील गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. पहिलाच प्रश्न आपण नियुक्तीबद्दल बघितला आहे. तर लेटेस्ट जे काही नियुक्त्या झाल्या आहेत त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया. लिहून घ्या. अणुऊर्जा नियामक मंडळाचे अध्यक्ष ए बालसुब्रमण्यम, CRPFचे नवीन DIG रविशंकर छबी, लोकसभा विशेषाधिकार समितीचे अध्यक्ष रविशंकर प्रसाद, ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया डॉक्टर राजीव सिंग रघुवंशी, सेबीमध्ये कार्यकारी संचालकपदी डॉक्टर सदानंद दाते, राष्ट्रीय खनिज विकास महामंडळाद्वारे संचालकपदी कृष्णकुमार ठाकूर यांची नियुक्ती, राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष साध्वी निरंजन ज्योती, मुंबई महानगरपालिकेच्या पहिल्या महिला आयुक्त बनलेल्या आहेत अश्विनी भिडे, महाराष्ट्र राज्य खो खो संघटनेच्या अध्यक्षपदी सुनेत्रा पवार, भारत जनगणना 2027साठी ब्रँड अँबॅसेडरपदी सुदर्शन पटनायक यांची नियुक्ती. तर मोसादचे पुढील प्रमुख म्हणून रोमन गॉफमन यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक दुसरा. नीती आयोगाने नुकत्याच जाहीर केलेल्या इनोव्हेशन इंडेक्स 2026 मध्ये कोणत्या राज्याने सलग कंटिन्युअसली या ठिकाणी तिसऱ्यांदा अव्वल स्थान पटकावलेलं आहे? 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, कर्नाटक हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. या ठिकाणी सिलेक्टेड फॉर थर्ड टाइम कंटिन्युअसली असं जरी म्हटलं तरी काय हरकत नाही. बरोबर, तिसऱ्यांदा सलग अव्वल स्थान पटकावलेलं आहे. कोणत्या राज्याने? कर्नाटकने. कशामध्ये? इनोव्हेशन इंडेक्स 2026 मध्ये. कोणी जाहीर केलं? तर नीती आयोगाने. ठीक आहे, तर कर्नाटकबद्दल आपण चर्चा करूया. स्थापना 1 नोव्हेंबर 1956. मुख्यमंत्री सिद्धरामय्या, राज्यपाल थावरचंद गेहलोत, राजधानी बेंगलुरू. या ठिकाणी 4 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान, बांदीपूर, कुद्रेमुख, अंशी आणि बॅनरघट्टा, आणि 5 महत्त्वाचे धरण, तुंगभद्रा, कद्रा, अलमाटी, कृष्णाराजा आणि नारायणपूर. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक तिसरा. COP31 ची परिषद कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे? 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, तुर्की हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार. एक पॉईंट लिहून घ्या. या ठिकाणी COP31 COP याचा फुल फॉर्म काय एक्झामला विचारला जातो? कॉन्फरन्स ऑफ पार्टीज असं याचा फुल फॉर्म आहे. क्लिअर? आता काही एक्स्ट्रा पॉईंट लिहून घ्या याच COP परिषदेबद्दल. जसं की 2024 मध्ये झाली बाकू अझरबैजान या ठिकाणी COP29 ची परिषद. 2025 बेलेम म्हणजेच ब्राझील या ठिकाणी COP30 ची परिषद आयोजित करण्यात आली होती. आणि तुर्की या ठिकाणी COP31 ची बैठक होणार आहे 2026 मध्ये म्हणजेच यावर्षी. आणि त्याच्यानंतरची COP32 जी की 2027 मध्ये होणार आहे अदिस अबाबा म्हणजेच इथिओपिया या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे. बरोबर, कधी कधी जोड्या लावामध्ये देखील अशा प्रकारचे कॅटेगरी वाईज प्रश्न विचारले जातात. ठीक आहे, तिसरा प्रश्न आहे या ठिकाणी परिषदेबद्दल. तर बाकीच्या लेटेस्ट या ठिकाणी जे काही परिषदा होत असतात त्याच्यावरती चर्चा करूया. ग्रीन हायड्रोजन समिट 2025चं आयोजन करण्यात आलं हैदराबादमध्ये म्हणजेच आंध्र प्रदेशमध्ये. AI इम्पॅक्ट समिट 2026 भारतामध्ये. 25वा शांघाय शिखर परिषद 2025 चीनमध्ये. आंतरराष्ट्रीय तांदूळ परिषद 2025 भारतामध्ये. 8वी आंतरराष्ट्रीय सौर आघाडी असेंब्ली झाली नवी दिल्लीमध्ये. AI इम्पॅक्ट समिट 2025 उत्तराखंडमध्ये. गौ
टेक 2026 पुण्यामध्ये, G7 शिखर परिषद 2026 फ्रान्समध्ये, इंडिया AI इम्पॅक्ट 2026 म्हणजे काय समिट झालं ते नवी दिल्लीमध्ये, तर COP31 परिषद तुर्की या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 4, संयुक्त राष्ट्रांच्या आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक हक्क समितींवरती नुकतीच कोणाची नियुक्ती झालेली आहे? 4थ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, प्रीती सरन असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? प्रीती सरन असं त्यांचं नाव आहे. संयुक्त राष्ट्रांच्या आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक हक्क समितीवर त्यांची नियुक्ती या ठिकाणी झालेली आहे. या ठिकाणी प्रश्न आहे नियुक्ती संदर्भात. माझ्यामध्ये ही स्लाईड डबल आली आहे, काही हरकत नाही. रिव्हिजन म्हणून आपण या ठिकाणी जे काही लेटेस्ट नियुक्त्या झाल्या आहेत, अपॉइंटमेंट झालेल्या आहेत त्याच्यावरती चर्चा करूया. काळजीपूर्वक ऐका आणि लिहून घ्या. BROचे 29वे महासंचालकपदी हरपाल सिंग, अणुऊर्जा नियामक मंडळाचे अध्यक्ष AK बालसुब्रमण्यम, CRPFचे नवीन DIG बनलेले आहेत रवी शंकर छबी, लोकसभा विशेषाधिकार समितीचे अध्यक्ष रवी शंकर प्रसाद, ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया बनले डॉक्टर राजीव सिंग रघुवंशी, सेबीमध्ये कार्यकारी संचालकपदी डॉक्टर सदानंद दाते, राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाच्या अध्यक्षपदी साध्वी निरंजन ज्योती, मुंबई महानगरपालिकेच्या पहिल्या महिला आयुक्तपदी अश्विनी भिडे, महाराष्ट्र राज्य खो खो संघटनेच्या अध्यक्षपदी सुनेत्रा पवार, भारत जनगणना 2027च्या ब्रँड अँबॅसेडरपदी सुदर्शन पटनायक, तर मोसादचे नवीन या ठिकाणी चीफ बनलेले आहेत रोमन गॉफमन असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न, भारत आणि उझबेकिस्तान यांच्यातील संयुक्त लष्करी सराव डस्टलिक याची कोणती आवृत्ती उझबेकिस्तान या ठिकाणी आयोजित केली जात आहे? 5व्या नंबरच्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, 7व्या क्रमांकाची आवृत्ती जी की होत आहे 2026 मध्ये आयोजित करण्यात येणार आहे उझबेकिस्तान या देशाच्या अंतर्गत. नाव आहे डस्टलिक सराव. बरोबर, हा काय आहे? संयुक्त लष्करी सराव आहे जो की भारत आणि उझबेकिस्तान या दोन देशाच्या अंतर्गत आयोजित केला जात असतो. पुढचा प्रश्न, नितीश कुमार जवळपास 2 दशकांनंतर कोणत्या सभागृहाचे सदस्य म्हणून संसदेमध्ये परतलेले आहेत? 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, राज्यसभा. बरोबर, एक पॉइंट लिहून घ्या. नितीश कुमार यांनी 2 दशकांहून अधिक काळानंतर संसदेमध्ये परतत एप्रिल 2026 मध्ये राज्यसभा खासदार म्हणून शपथ घेतली. नवीन भूमिका स्वीकारण्यापूर्वी त्यांनी बिहार विधान परिषदेचा राजीनामा दिला आहे. ही देखील गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 7, दरवर्षी जागतिक ध्वनी दिवस या ठिकाणी केव्हा साजरा करण्यात येत असतो? तर लक्षात घ्या 16 एप्रिलला दरवर्षी आपण या ठिकाणी जागतिक ध्वनी दिवस म्हणून आपण साजरा करतो. मानवी जीवनामध्ये आवाजाचे महत्त्व, त्याच्या आरोग्याविषयी जागरूकता आणि आवाज निगा राखण्यासाठी हा दिवस समर्पित आहे. या दिवशी आवाजाच्या समस्या, त्यांचे निदान आणि उपचार याबद्दल जनजागृती केली जात असते. बरोबर, तर 16 एप्रिलला दरवर्षी जागतिक ध्वनी दिवस म्हणून आपण साजरा करतो. प्रश्न आहे महत्त्वाच्या दिवसाबद्दल. तर लगेच काय करूया, एप्रिल महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया. लिहून घ्या. 1 एप्रिल ते 7 एप्रिल अंधत्व प्रतिबंध सप्ताह, 2 एप्रिल आंतरराष्ट्रीय बालपुस्तक दिवस, 4 एप्रिल खान जागृतीसाठी आंतरराष्ट्रीय दिवस, 5 एप्रिल राष्ट्रीय सागरी दिवस, 7 एप्रिल जागतिक आरोग्य दिवस, 9 एप्रिल जलसंधारण दिवस, 11 एप्रिल महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती आणि जागतिक पार्किन्सन्स दिवस, 13 एप्रिल जालियनवाला बाग स्मृती दिवस, 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती, 15 एप्रिल जागतिक कला दिवस आणि जागतिक सांस्कृतिक दिवस, 16 एप्रिल जागतिक ध्वनी दिवस, 18 एप्रिल आंतरराष्ट्रीय स्मारके व जागा दिवस आणि जागतिक वारसा दिवस, 21 एप्रिल भारतीय नागरी सेवा दिवस, 22 एप्रिल जागतिक पृथ्वी दिवस, 23 एप्रिल जागतिक पुस्तक दिवस आणि इंग्रजी भाषा दिवस, 24 एप्रिल भारतीय पंचायती राज दिवस, 25 एप्रिल जागतिक मलेरिया दिवस, 26 एप्रिल जागतिक बौद्धिक मालमत्ता दिवस आणि 29 एप्रिल आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस. क्लिअर? पुढचा प्रश्न क्रमांक 8, केंद्र सरकारने पहिल्या भारत भूतान रेल्वे जोडणी प्रकल्पाला मंजुरी दिलेली आहे, ज्या अंतर्गत भूतानमधील 2 प्रमुख शहरे रेल्वे मार्गाने जोडली जाणार आहेत. त्या गोष्टी तुम्हाला विचारायचे ते कोणते आहेत? बरोबर, तर पर्याय क्रमांक ए, गेलेपू आणि सामत्से. कोणतं? गेलेपू आणि सामत्से. उद्देश काय? ही जी काही रेल्वे मार्गाने जोडणी आहे, बरोबर का नाही, भारत भूतान रेल्वे जोडणी प्रकल्प आहे पहिला. या ठिकाणी जो काही प्रकल्पाला मंजुरी दिली आहे केंद्र सरकारने, याच्या मागचा उद्देश काय? तर दोन्ही देशांमधील व्यापार, पर्यटन आणि आर्थिक सहकार्य आणि लोकांमधील संपर्क वाढवणे या उद्देशाने या ठिकाणी ही मार्गे जोडली जाणार आहेत आणि या जोडणी प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली आहे. पुढचा प्रश्न, बिहार राज्याचे नवीन मुख्यमंत्री म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे?
मोस्ट मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न, 100% हा प्रश्न विचारला जाणार, हा नाही तर कुठला विचारला जाणार. 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, सम्राट चौधरी असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? सम्राट चौधरी असं त्यांचं नाव आहे. त्यांना या ठिकाणी बिहारचे नवीन मुख्यमंत्री म्हणून त्यांची या ठिकाणी निवड करण्यात आलेली आहे. बिहारबद्दल सांगायचं म्हटलं, स्थापना 22 मार्च 1912, मुख्यमंत्री सम्राट चौधरी, राज्यपाल सय्यद अता हसनैन, राजधानी पटना. 3 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान वाल्मिकी, राजगीर आणि कानवर आणि एकच महत्त्वाचं धरण इंदापुरी नावाचं. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 10, अलीकडेच चर्चेमध्ये असलेला ब्रह्मास्त्र सराव भारतीय सशस्त्र दलाच्या कोणत्या शाखेशी संबंधित आहे? 10व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, भारतीय सैन्य. बरोबर. तर या ठिकाणी ब्रह्मास्त्र सराव भारतीय सशस्त्र दलाच्या भारतीय सैन्य या शाखेशी संबंधित आहे. हे पोखरण फील्ड फायरिंग रेंज येथे आयोजित करण्यात आलं होतं आणि या सरावामध्ये प्रगत लढाऊ क्षमता आणि मारक शक्तीचे प्रदर्शन या ठिकाणी करण्यात आलेलं होतं. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 11, आशियातील पहिली 3D प्रिंटेड मंगळ किरणोत्सर्ग संरक्षक ढाल कोणत्या संस्थेने विकसित केलेली आहे? 11व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, आका स्पेस स्टुडिओ. 1-2 पॉईंट लिहून घ्या. हे कवच अंतराळवीरांना मंगळावरील हानिकारक वैश्विक किरणोत्सर्गापासून वाचवण्यासाठी तयार करण्यात आलं आहे. मंगळावरील परिस्थितीचे अनुकरण करणाऱ्या एका मोठ्या प्रमाणातल्या अनुरूप अवकाश मोहिमेदरम्यान त्याची या ठिकाणी चाचणी घेण्यात आलेली आहे. शेवटचा प्रश्न, एप्रिल 2026 मध्ये पॉलिसी बाजारच्या नवीन CEO पदी नियुक्ती कोणाची झालेली आहे? तर पर्याय क्रमांक ए, सज्जा प्रवीण चौधरी असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? सज्जा प्रवीण चौधरी असं त्यांचं नाव आहे. पॉलिसी बाजारच्या नवीन CEO पदी, चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर याच्या पदी या ठिकाणी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. क्लिअर? तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होते आजचे 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आपण सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये, कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला. आणि या ठिकाणी तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने जैवविविधता आणि पर्यावरणीय शाश्वततेला प्रोत्साहन देण्यासाठी कोणता उपक्रम सुरू केलेला आहे? आपले आरोग्य, आरोग्य वन, वन मित्र की हरित वन? तर ज्या पण विद्यार्थी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा. प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही. ट्राय करणं, प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर आले की चुकलं, दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं, अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे. तर लगेच काय करूया, एप्रिल महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया. लिहून घ्या. 1 एप्रिल ते 7 एप्रिल अंधत्व प्रतिबंध सप्ताह, 2 एप्रिल आंतरराष्ट्रीय बालपुस्तक दिवस, 4 एप्रिल खान जागृतीसाठी आंतरराष्ट्रीय दिवस, 5 एप्रिल राष्ट्रीय सागरी दिवस, 7 एप्रिल जागतिक आरोग्य दिवस, 9 एप्रिल जलसंधारण दिवस, 11 एप्रिल महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती आणि जागतिक पार्किन्सन्स दिवस, 13 एप्रिल जालियनवाला बाग स्मृती दिवस, 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती, 15 एप्रिल जागतिक कला दिवस आणि जागतिक सांस्कृतिक दिवस, 16 एप्रिल जागतिक ध्वनी दिवस, 18 एप्रिल आंतरराष्ट्रीय स्मारके व जागा दिवस आणि जागतिक वारसा दिवस, 21 एप्रिल भारतीय नागरी सेवा दिवस, 22 एप्रिल जागतिक पृथ्वी दिवस, 23 एप्रिल जागतिक पुस्तक दिवस आणि इंग्रजी भाषा दिवस, 24 एप्रिल भारतीय पंचायती राज दिवस, 25 एप्रिल जागतिक मलेरिया दिवस, 26 एप्रिल जागतिक बौद्धिक मालमत्ता दिवस आणि 29 एप्रिल आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस. क्लिअर?